पण आमचा स्वतःचा आमच्या गावचा असा एकही नामांकित असो किंवा पळणारा बैल नाही, त्यामुळे आम्हाला तसं करण्याची काही गरज नाही। आणि ज्या दिवशी असं आमच्या मनाला पण पर्श वाटेल की बाबा आमच्या पाहुण्याची गाडी, आमच्या जोडीदाराची गाडी आपण गटाला मधनं काढू किंवा काहीतरी पार्सलिटी घेऊ, त्या दिवशी आम्ही हे मैदान सुद्धा भरवणार नाही, अशी आमची सगळी कमिटी। जय जवान जय किसान। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपण बैलगाडी शर्यत मैदान आणि त्या मैदानाचा आढावा घेत असतो। आज आपण सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील येदगाव गेले बरेच वर्षापासून आपण या मैदानाचा आढावा घेत असतो आणि आज सुद्धा या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आलेलो आहे। फाटी एकदम जबरदस्त आणि देखणं पारदर्शक असं मैदान दरवर्षी या ठिकाणी यात्रेनिमित्त पार पडत असतं। आपल्या बरोबर सर्व आयोजक मंडळी, त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की हे मैदान कसं होणार आहे। नमस्ते। नमस्ते। सर्वात प्रथम काय सांगचाल, मैदान कशा निमित्त असतंय किंवा काय? नमस्कार। आज या ठिकाणी आमच्या यात्रेला साधारण 43 वर्ष पूर्ण होत आहेत। आम्ही मैदान भरवतो त्याला 35-40 वर्ष झाले। आज आमचे सहकारी मित्र किंवा आमचे आदरणीय सर्व पंच किंवा गावातील नागरिक आहेत। ही यात्रा धर्मराज यात्रा, मायाक्का यात्रा असते आणि खंडोबा यात्रेनिमित्त आम्ही हे मैदान भरवतो। यातून काय आम्हाला म्हणजे काय थोडक्यात गावाचं नाव आणि आजपर्यंत जपलेली परंपरा आम्हाला इथून पुढे टिकवायची आहे। आणि साधारणतः या मैदानामध्ये आजपर्यंत कोणावर अन्याय झाला नाही, होणार नाही आणि एवढंच लक्ष आम्ही यात्रा कमिटीकडून देतो। मैदानाची दिनांक काय आहे? 23/1/2026 रोजी मैदान भरणार आहे। नमस्ते। नमस्कार। सर्वात प्रथम मैदानाचं बक्षीस किती आहे किंवा प्रवेश फी किती आहे? या मैदानाची प्रवेश फी 1000 रुपये आहे आणि बक्षीस प्रथम क्रमांकाचं 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे। 2 नंबरचं बक्षीस आपलं 75,000 रुपयाचं आहे। 3 नंबरचं बक्षीस 45,000 आहे, 35,000 आहे, 25,000 आहे आणि 15,000 आहे। आणि यावर्षी आपण क्वार्टर फायनलला सुद्धा बक्षीस ठेवलेली आहेत। क्वार्टर फायनलला सुद्धा 7 बक्षीस आम्ही 7 बक्षीस आणि डाली ह्या सुद्धा देण्यात येणार आहेत। नक्कीच काय खासियत सांगताल मैदानाची? मी तर 3 वर्ष झालं बघतोय, एक पारदर्शक मैदान असतंय, कुठल्याही प्रकारचा वशील आपल्या मैदानात चालत नाही। यंदा कसं मैदान होईल? परंपरेनुसार दरवर्षी जसं मैदान असतं त्याच पद्धतीने आमचं मैदान होणार आहे। खासियत महत्वाची म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक बैलगाडी मालक इथं विश्वासाने येतो। आतापर्यंत जवळजवळ प्रत्येक कार्यकर्त्यांना एक 50 ते 60 फोन, आज जवळजवळ 8 जणांची नावं आहेत, संपर्क आणि ऑनलाईन होणे, प्रत्येकाला 50-60 कॉल आलेले आहेत। ज्यावेळेसपासून मैदान आम्ही पुकारलं, जाहीर केलं तेव्हापासून, त्यामुळे बैलगाडी मालकांना विश्वास आहे की या मैदानामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा वशिला आतापर्यंत कधी घेतलेला नाही आणि कुठलाही कार्यकर्ता वशिला आम्ही आतापर्यंत मैदानात कधीच नसतो आमच्या। सर्वात प्रथम फाटीची लांबी रुंदी किती आहे? आमच्या फाटीची लांबी 900 फूट पल्ला आहे आणि 15 फूट आमची रुंदी आहे। नक्कीच। नमस्ते। नाव सांगा प्रथम। नमस्ते, मी प्रमोद उतरे। आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व बैलगाडी चालकांना, मालकांना विनंती करतो की यात्रेचं पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानात कधीही कोणत्याही गाडीला पार्सलिटी करून, गट असो, सीमी असो किंवा फायनल असो, कुठंही तिला पार्सलिटी करून नंबरासाठी वर आणली जात नाही आणि अशी परिस्थिती येत नाही, कारण आमचा स्वतःचा आमच्या गावचा असा एकही नामांकित असो किंवा पळणारा बैल नाही, त्यामुळे आम्हाला तसं करण्याची काही गरज नाही। आणि ज्या दिवशी असं आमच्या मनाला पण पर्श वाटेल की बाबा आमच्या पाहुण्याची गाडी, आमच्या जोडीदाराची गाडी आपण गटाला मधनं काढू किंवा काहीतरी पार्सलिटी घेऊ, त्या दिवशी आम्ही हे मैदान सुद्धा भरवणार नाही, अशी आमची सगळी कमिटी आहे। त्यामुळे गाडीवाल्यांनी निश्चिंतपणे ज्या पद्धतीनं दरवर्षी आम्हाला रिस्पॉन्स देता इथं उपस्थित राहून, तशाच पद्धतीचा रिस्पॉन्स या वेळेला पण द्यावा हीच आम्ही। ऑनलाईन नोंद चालू झाली ना? ऑनलाईन नोंद ही 13 तारखेपासूनच चालू झालेली आहे। आता साधारण 30 गाड्या नोंद झालेल्या आहेत आणि राहिलेल्या 4 दिवसामध्ये बऱ्यापैकी नोंद होईल। माझी गाडीवानांना पुन्हा एकदा तीच विनंती आहे की आमचे यात्रेचा कार्यक्रम असल्यामुळं जरा लाच्या 2 दिवसात लय गडबड असती आणि त्या गडबडीत मग कुणाचा फोन लागतो, ट्रान्झॅक्शन होत नाही, यासाठी सगळ्यांनी या राहिलेल्या 2-3 दिवसात नोंद करून घ्यावी आणि यात्रा कमिटीला सहकार्य करावं। साधारण फाट्या किती आहेत आपल्या 10 फाट्या आहेत। आणि किती गाडी नोंद घेणार आहे मर्यादित तरी पण 400 पर्यंत आम्ही नोंद घेतो, जेणेकरून संध्याकाळी 6च्या आत फायनल व्हावा। कसं आहे, आता सध्याला अनेक मैदान आहेत, रितसर होत नाहीत, त्यामुळं तुमच्या मैदानाकडे अनेक बैलगाडी मालक एक आशेने बघणार आहेत।
की मैदान चांगलं होतं किंवा या मैदानासाठी नोंद करावी. एक 500 गाड्या तरी तुम्ही घ्याव्या, कारण 500 गाड्या तुमच्या आदतच्या या ठिकाणी जुळतील, कारण फाटी सुद्धा तशी कटनाची आहे. अगदी बरोबर आहे. परंतु यात्रेचं मैदान आहे, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ हे मैदान पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित राहतात आणि जर वेळ झाला तर टेक्निकल प्रॉब्लेम भरपूर येऊ शकतात. हा. त्यासाठी आमचं टार्गेट आहे की संध्याकाळी म्हणजे सूर्याच्या अस्ताबरोबर या ठिकाणी फायनल व्हावा आणि सर्व गाडीवान गाडी शौकीन आपापल्या घरी दिवसासकट जावं ही आमची तळमळ राहणार आहे आणि त्या हिशोबाने आमचं नियोजन आहे. म्हणून आम्ही एक लिमिटेड 400 पर्यंत गाड्या घेऊ असं आमचं टार्गेट आहे. नक्कीच, धन्यवाद. बघा मित्रांनो, पैशासाठी नाही तर गावाच्या नावासाठी आणि नाद जपण्यासाठी हे एक मैदान घेतलं जातं. असं यदगावचं मैदान गेले बंदीच्या नंतर 3-4 वर्ष झालं मी बघतोय. मैदान एक पारदर्शक आणि देखणं मैदान होतंय. मी सांगतो म्हणून आपण या मैदानाला लवकरात लवकर नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा. नमस्कार. सर्वात प्रथम मैदान कशा पद्धतीने होणार आहे किंवा परमिशन काढलेली काय सांगताल? परमिशन काढलेले आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेळगाव आणि झेंडापंच सलीम मोलानी आणि सोमनाथ जगदाळे हे दोघ जणी 3 माणसं आहेत आणि मैदान हे रिक्सरच होणार. आणि सर्वांनी बैलगाडी मालकासनी एक विनंती आहे, सर्वांनी जास्तीत जास्त गाड्या नोंद करून उपस्थितीत सर्वांनी राहावं. परमिशन म्हणून 3 दिवस झालेला आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच पण मैदान होणार आहे. धन्यवाद. ऑनलाईन P3 लाईव्हच त्यांच्याकडे दिलेला आहे. चांग भले बोला.